फक्त या मातीसाठी. जे जे करावे ते ते या प्रजेसाठी. तुमचा आशीर्वाद असू द्या मासाहेब. गणिमांची धडं आणि मुघल नावाची झाडं मुळात सकट काढून टाकण्यास सामर्थ्य प्रदान करा मासाहेब. पर्वा नको प्राणांची, स्वराज्याच्या सन्मानाची. हा भगवा ध्वज फक्त किल्ल्यांवरच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात फडकायला हवा. स्वराज्यासाठी मावळ्यांचे रक्त खळखळायला हवे. गड फत्ते करा, विजय मिळवा. आई भवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तोरणागड फक्त दगडांचा ढीग नव्हता, तो होता सत्तेचा सिंहासन, जो अन्यायाच्या पायाखाली चिरडला गेला होता. आणि मग तो दिवस उजडला. तोरणेच्या करेकपारी थरथर कापू लागल्या, कारण इतिहास चालून येत होता. शिवाजी महाराज पुढे चालत होते. डोळ्यात भीती नव्हती, संशय नव्हता, फक्त एकच ठाम निश्चय. आज नाही तर कधीच नाही. मावळ्यांच्या डोळ्यात ज्वाला होत्या, हातात तलवारी होत्या आणि छातीत एकच गर्जना, हर हर महादेव. युद्धाला सुरुवात झाली. तलवारीला तलवार लागत गेली, लोखंडावर लोखंड आदळत गेले. शत्रू मागे हटत होता, कारण आज कोणताही वार रिकामा जात नव्हता. आणि मग तो क्षण आला. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. शत्रू समोर उभा होता आणि महाराज डोळ्यात कसलीही घाई नाही, फक्त खात्री. हा वार मागे हटण्यासाठी नव्हता, हा वार इतिहासासाठी होता. आणि एका क्षणात तलवार खाली आली आणि एकच उद्घोष, जय भवानी. तोरणेचे युद्ध संपलं, रक्त सांडलं. तोरणेवर मराठ्यांचा झेंडा रोवला गेला. मराठ्यांच्या नशिबालाही आता दिशा मिळाली. हा विजय योगायोग नव्हता, तो होता प्रशिक्षणाचा, शिस्तीचा आणि धाडसाचा परिणाम. एक गड जिंकल्यावर महाराजही थांबले नाही. विजयाचे सत्र सुरू झाले. गडामागे गड येऊ लागले आणि स्वराज्य हळूहळू आकार घेत गेला. पण जसा जसा विजय वाढत गेला तसा तसा धोका देखील वाढत गेला. अफजल खानासारखा कपटी शत्रू समोर उभा ठाकला. डावपेच होता, धोका ओळखला गेला. त्या निर्णायक क्षणी महाराजांवर आलेला घाव एक मावळा झेलून गेला, जीवा महाल. अफजल खान सारखा सैतान मारला गेला, पण त्या सैतानाचा बदला घेण्यासाठी बडी बेगमच्या आदेशानुसार सिद्धी जोहर नावाचा सेनापती पन्हाळ्याला वेळा घालून बसला. तेव्हा त्या पन्हाळ्यातून महाराजांची सुखरूप सुटका व्हावी म्हणून शिवा काशीद नावाचा मर्द मावळा उभा आहे. शिवरायांची पालखी खिंडीत पोहोचली आणि त्या सुटकेसाठी एक माणूस थांबला. तो उभा राहिला, फक्त तलवारीच्या जोरावर नाही तर निष्ठेच्या बळावर. तो होता बाजीप्रभू देशपांडे. जोपर्यंत राजा सुरक्षित निघून जात नाही तोपर्यंत शत्रू पुढे जाणार नाही, हा निश्चय त्यांच्या प्रत्येक श्वासात होता. राजा वाचला, पण त्या रक्ताने खिंड पावन झाली. पलीकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतात, राजं आता येळ करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती राहा. आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. राजे म्हणतात, नाही बाजी, शिवाजी बाजीराव आपण इथवर आलोय, आता जे होईल ते मिळून करू. आणि बाजी म्हणतात, नाही, लाख वेळा ते चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला, काय उभा राहून बाजी खिंडीला विनवणी करी शिव
चालूच राहिला. पण कोंढाण्यासारखा बळकट किल्ला पुरंदरच्या तहामुळे स्वराज्यात नव्हता. तो किल्ला परत मिळवण्यासाठी आऊसाहेबांच्या आदेशानुसार मावळच्या मातीचा मर्द मराठा उभा राहिला, तानाजी मालुसरे. तेथील रयतेला सुरक्षा हवी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंढाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत किंवा. होय साहेब. राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज सौता कोंढाण्यावर जाणार, आगी तोडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुदगलावानी टलक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची आवसा? तानाजी ते काय कोंढाला घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंढाण्याचं पान म्याच उचलणार. राज आधी लगेन कोंढाण्याचं मग राय. तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही का साम्राज्याचं, शिवाजी राजांचं आणि भागव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून उभा आहोत. तुमचं मंगळ हात साम्राज्यात पातूर पोचस्तवर करून टाकावे. तानाजीने शेवटचा मुजरा केला. गड आला पण सिंह गेला. सिंहगडावर पुन्हा एकदा इतिहास घडला. म्हणून आनंद आणि दुःख एका श्वासात मिसळलं गेलं. शिवाजी महाराजांचा प्रत्येक विजय उत्सव नव्हता, तो होता कोणाच्या तरी बलिदानाची आठवण. कारण हे स्वराज्य फक्त तलवारीने जिंकलं नाही, ते निष्ठेने, त्यागाने आणि रक्ताने उभं राहिलं. आणि या सळसळत्या रक्ताने भिजलेल्या स्वराज्याला गरज होती अलिकृत राजाची. राज्याभिषेकाचा सुवर्ण दिवस उजडला. फ्रेंच, डच, पोर्तुगीज, सिद्धी एवढंच काय तर इंग्रजांना देखील आमंत्रण पाठवली. सप्त नद्यांचे पवित्र पाणी